आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरीत उपविभागात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत। तर पाहूया त्याची सविस्तर बातमी। यातील मुदाळ तिट्टा तालुका भुदरगड व कडगाव उपकेंद्र तिरवडे तालुका भुदरगड येथील कामाचे लोकार्पण मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते आज संपन्न झाले। शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून नव्याने पूर्ण झालेल्या कामांमुळे भुदरगड तालुक्यातील 3078 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून त्यांचे जीवनमान अधिक सुखकर होणार आहे। मुदाळतिट्टा व तिरवडे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास विविध मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने केडीसीसी बँक संचालक अर्जुन आंबेडकर, जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर भुदरगड, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, सदस्य धनंजय लाड, सुनील किरोळकर, मुदाळ सरपंच राजनंदिनी पाटील, तिरवडे सरपंच शुभांगी जाधव, मानसिंगराव पाटील, बाबा नांदेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय भणगे यांची उपस्थिती होती। राज्य शासनाकडून नागरिकांचे व प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता उपमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येत आहे। या योजनेतून महावितरणने जिल्ह्यात अनेक विकास कामे केली आहेत। यामधील मुदाळतिट्टा उपकेंद्राची 5 AMVA क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढवण्यात आली आहे। तर कडगाव उपकेंद्र तिरवडे येथे 4 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे। या दोन्ही कामांचे लोकार्पण आज मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते संपन्न झाले। मुदाळतिट्टा उपकेंद्राची 5 AMVA क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्याकरिता 1.40 कोटींचा खर्च आला आहे। यामुळे 13 गावांतील 1568 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे। तर कडगाव उपकेंद्र तिरवडे येथे 4 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याकरिता सुमारे 14 कोटींचा खर्च आला आहे। या उपकेंद्रातून 22 गावातील 1010 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे। अत्यंत कमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केल्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींकडून महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला। या दोन्ही लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महावितरण कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।